मित्रांनो, आपला भारत देश हा सांस्कृतिक आणि धार्मिक देश आहे आणि या धार्मिक देशामध्ये गायीला खूप महत्त्व दिलेले आहे. आपण गोमातेची पूजा करतो आणि या गोमातेच्या उत्सर्जनापासून तयार होणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तयार होतात. गायीच्या दुधाचे तर अनेक फायदे आहेतच, पण गायीचे गोमूत्र आणि गोबर याचेही भरपूर फायदे आहेत. गायीच्या गोबरमध्ये अँटीबॅक्टेरियल तत्व असतात, त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या बॅक्टेरियाचा नाश होतो. याचबरोबर गायीच्या गोबरमध्ये अनेक प्रकारचे खनिज तत्व असतात आणि गायीचे गोबर उष्मारोधक पण असते. मित्रांनो, गोपालनास चालना देण्यासाठी भारत सरकारने गायीच्या गोबरपासून ज्या वस्तू तयार होतात त्या पूर्ण टॅक्स फ्री केलेल्या आहेत आणि ह्या वस्तू तुम्हाला एक्सपोर्ट करायच्या असतील तर ह्याच्यासाठी कुठल्याही लायसन्सची गरज लागत नाही आहे. मित्रांनो, गायीच्या गोबरपासून बनणाऱ्या वस्तूंची मागणी नेपाळ, केनिया, फिलिपिन्समध्ये अति प्रचंड प्रमाणात आहे. याचबरोबर आता इंडियामध्ये पण ही मागणी भरपूर वाढलेली आहे. मित्रांनो, या सर्व बाबीचा विचार केला तर यातून एक आपली बिझनेस आयडिया निघते आणि ती बिझनेस आयडिया कशा प्रकारे करायची आणि त्याच्यामधून कसा एक चांगला इन्कम जनरेट करायचा हे पूर्ण डिटेल आज आपण या व्हिडिओमधनं पाहणार आहोत. तर मित्रांनो, ह्याच्यामधून आपण गायीच्या गोबरपासून असे बनणारे भरपूर बिझनेस आहेत. जवळजवळ एक 20 ते 25 बिझनेस आहेत, पण आपण अजून त्यातनं एक निवडक टॉप 5 बिझनेस आयडियाज आणलेले आहेत. ते आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. तर त्याचबरोबर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. गोबरची सुकी पावडर बनवण्यासाठी गोबर ड्रायरचा वापर केला जातो. ह्या मशीनमध्ये गोबरची सुकी पावडर आणि पाणी वेगवेगळे होते आणि ही गोबरची पावडर खत बनवण्यासाठी, वर्मी कंपोस्ट बनवण्यासाठी, तसेच कुंड्या, धूपबत्ती, अगरबत्ती बनवण्यासाठी वापर केला जातो. गाईच्या गोबरपासून बनवलेल्या कुंड्यांना खूप मागणी आहे. कुंड्या बनवण्यासाठी 80% गोबर आणि 20% काळी माती किंवा लाल मातीचा वापर करून मिक्सचर तयार केले जाते आणि त्या मशीनच्या साहाय्याने डायमध्ये त्याच्या कुंड्या तयार केल्या जातात आणि ह्या कुंड्या ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही प्रकारे विक्री करता येतात. गाईच्या गोबरपासून बनवलेल्या दिव्यांना खूप प्रचंड मागणी आहे. हे दिवे मशीनने बनवले जातात आणि दिव्यांना सुकवून पेंट केले जाते. ह्या दिव्यांना मार्केटमध्ये जबरदस्त मागणी आहे. हे दिवे ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही प्रकारे विक्री करता येतात. गाईच्या गोबरपासून तयार केलेल्या धूपबत्तींना भरपूर मागणी आहे. धूपबत्ती बनवण्यासाठी गाईचे गोबर सुकवून त्याची पावडर तयार केली जाते. पावडरमध्ये तूप, चंदन पावडर, धूपबत्ती मसाला मिक्स करून धूपबत्ती तयार केली जाते. ही धूपबत्ती ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही प्रकारे विक्रमी उत्पादन करून चांगला नफा कमवू शकता. गाईच्या गोबरपासून उपले, गौरी बनवणे. गाईच्या गोबरपासून बनवलेले उपले ला हवन, पूजा, धार्मिक अनुष्ठानमध्ये जास्त मागणी असते. हे उपले पारंपरिक पद्धतीने पण बनवले जाते आणि आता तर मशीनवर वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन पण अवेलेबल आहेत. तर हे जे उपले आहेत तुम्ही ऑनलाईन पण विकू शकता आणि ऑफलाईन पण विकू शकता आणि ह्याला मार्केटमध्ये प्रचंड मागणी आहे.